सोमवार दिनांक 11 एप्रिल 2022 आधुनिक भारताचे पहिले सत्यशोधक क्रांतीसूर्य बहुजन समाजाचा उद्धार व्हावा यासाठी नेमक्या शब्दात मानसिक गुलामगिरीची मांडणी करणारे बुद्धिप्रामाण्यवादी तर्कनिष्ठ समाजसुधारक सामाजिक क्रांतीचे जनक राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज आणि बडोद्याचे महाराज राजे सयाजीराव गायकवाड यांनी ज्यांची विचारधारा पुढे नेली, तसेच बाबासाहेब डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी ज्यांना गुरु मानले, अशा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 195व्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या विचार आणि कार्यास विनम्र अभिवादन. क्रांतीवीर ज्योतिबा जन्मले या भारत भूमीवर, कीर्तीचा सुगंध दरवळे आजही धरतीवर, क्रांतीचा आजही धरतीवर. महात्मा ज्योतिराव फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण. त्यांचे मूळचे आडनाव गोरे. ज्योतिरावांच्या पंजोबांना कटगुण गावातील भट कुलकर्णीने भयंकर छळले, नाडले. त्यामुळे त्यांनी कुलकर्णीला तलवारीने मारले आणि पुणे जिल्ह्यातील खानवडीस येऊन ते राहिले. येथे त्यांचा मुलगा झाला. त्याचे नाव शेटीबा ठेवले. शेटीबाला 3 मुले होती, कृष्णा, राणोजी आणि गोविंदा. या शेटीबाच्या धाकट्या मुलाला अर्थातच गोविंदरावांना 2 मुले झाली, राजाराम आणि ज्योतिराव. ज्योतिरावांच्या आईचे नाव चिमणाबाई होते. गोविंदराव आणि चिमणाबाई यांच्या पोटी दिनांक 11 एप्रिल 1827 रोजी ज्योतिरावांचा जन्म झाला. ज्योतिराव फुले अवघे 9 महिन्याचे असताना त्यांच्या आई चिमणाबाईचा मृत्यू झाला. यानंतर गोविंदरावांनी एका दाईकडून ज्योतिरावांचे पालनपोषण केले. वयाच्या 7व्या वर्षी ज्योतिरावास मराठी शाळेत घालण्यात आले. परंतु गोविंदरावांच्या हाताखाली काम करणाऱ्या कुळास अर्थात ब्राह्मण कारकुनास हे पाहावले नाही. त्यांनी गोविंदरावांचे कान भरले आणि ज्योतिरावांना शाळेतून काढून टाकण्यास भाग पाडले आणि त्यांची बागेत काम करण्यास रवानगी केली. अशा प्रकारे ज्योतिरावांच्या हातातील पाटी, दप्तर, दौत, लेखणी जाऊन त्याऐवजी कुदळ, फावडे आणि खुरपे हाती आले. परंतु निसर्गाला हे मान्य नव्हते. गोविंदरावांच्या बागेशेजारी गफार बेग मुन्शी हे विद्वान मुस्लिम बांधव राहत होते. त्यांनी आणि मिस्टर लेजिट साहेबांनी ज्योतिरावांना शाळेत घालणे किती महत्त्वाचे आहे हे गोविंदरावांना खूप समजावले. त्यांना चांगला उपदेश दिला. यामुळे ज्योतिरावांना वयाच्या 14व्या वर्षी अर्थातच इसवी सन 1841 साली पुन्हा इंग्रजी शाळेत घातले. ज्योतिरावांना शाळेत सुरुवातीला थोडे कठीण जाणवत होते, परंतु त्यांचा दृढ निश्चय, सातत्याने अभ्यास करण्याची चिकाटी यामुळे ते शाळेतील अभ्यासात पुढे जाऊ लागले. त्यांनी इयत्ता 7वीपर्यंत शिक्षण घेतले. त्यांचे जीवलग मित्र सदाशिवराव बल्लाळ, गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर आणि सखाराम यशवंत परांजपे हे होते. ज्योतिरावांचा ब्राह्मण मित्र सखाराम यशवंत परांजपे यांनी त्यांच्या लग्नास येण्याचे आमंत्रण दिले. यामुळे ज्योतिराव फुले लग्नास गेले असता, त्या मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत सामील झाले असता तेथील ब्राह्मण एकमेकास विचारू लागले, काय हो, हा कुणबट शूद्र ब्राह्मण मंडळीत शिरला कसा? याला कोणी येथे बोलावले? हा उर्मट आहे कोण? याला ब्राह्मण मंडळीबरोबर चालण्यास शरम कशी वाटत नाही? ब्राह्मणने आज लयास गेले की काय? हे ब्राह्मणाचे हलकट शब्द ज्योतिरावांना ऐकू येत होतेच. इतक्यात एका कडव्या ब्राह्मणाने पुढे येऊन मोठ्या शब्दात दरडावून सांगितले की, अरे कुणबटाच्या पोरा, खबरदार, आम्हा ब्राह्मणाबरोबर चालशील तर तुझ्या स्पर्शाने आम्हा ब्राह्मणांना विटाळ होत नाही काय? तू आमचे मागून चाल. अशी धमकी दिल्यावर अपमानित झालेले ज्योतिराव फुले घरी आले आणि वडिलांना झालेली सर्व हकीकत सांगितली. गोविंदराव ज्योतिरावांना म्हणाले, बाबा रे, ब्राह्मण साक्षात भूदेवांचे लोक आहेत. त्यांना आपणा शूद्रांचा विटाळ होतो. तू त्यांच्यात कशाला गेला होतास? ब्राह्मणांचे बरोबर आपण केव्हाही करू शकत नाही. तूही करू नकोस. हे इंग्रजी राज्य आहे म्हणून बरे आहे. जर का आज पेशवाई असती तर बाबा तुझ्या या गुन्ह्याबद्दल काय शिक्षा झाली असते कोणास ठाऊक. या सर्व अपमानाचा आणि वडिलांनी सांगितलेल्या बाबींचा रात्रभर ज्योतिराव फुले यांनी विचार केला. या सर्व बाबीस येथील बहुजन समाजाची मानसिक गुलामगिरी कारणीभूत असल्याचे, तसेच याला ब्राह्मणांनी रचून ठेवलेले पोथ्या पुराणे ग्रंथ कारणीभूत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या सर्व बाबींचे बुद्धिप्रामाण्यवादी तसेच तर्कनिष्ठ उत्तर त्यांना सापडले आणि या उत्तरांचा त्यांनी टप्प्याटप्प्याने वैचारिक मांडणी करून त्याचे प्रबोधन केले आणि प्रचार आणि प्रसार करून सामाजिक क्रांतीला जन्म दिला. यासाठीच महात्मा ज्योतिराव फुले यांना सामाजिक क्रांतीचे जनक असे म्हटले जाते. ज्योतिराव फुले बहुजन समाजाच्या मानसिक गुलामगिरीचे कारण आपल्या अखंडात सांगतात. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. ही अविद्या समूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या भिडेवाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा काढली. यानंतर 4 वर्षात पुण्यात तसेच आसपासच्या परिसरात 18 शाळा उघडल्या आणि चालवल्या. ह्या शाळेत कर्मठ ब्राह्मण सनातन्यांनी विरोध केला. सावित्रीमाईंच्या अंगावर शेण फेकले, काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. पण अनेक संघर्ष करत हा शिक्षणाचा प्रसाराचा उपक्रम असाच चालू ठेवला. अशा अनेक संकटावर मात करून ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाईंनी शिक्षणाचे कार्य अखंडपणे चालू ठेवले. त्यांनी गुलामगिरी, इशारा, शेतकऱ्यांचा आसूड, सत्सार, श्री शिवाजी महाराजांचा पोवाडा, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक, ब्राह्मणाचे कसब, तृतीयरत्न नाटक, सत्यधर्म बोधक अभंग, अस्पृश्यांची कैफियत अशा स्वरूपाचे विपुल प्रमाणात समाजाला जागृत करण्यासाठी लेखन केले. ज्योतिराव फुले नेहमी खादीचे धोतर, अंगरखा, पागोटे, ओपरणे एवढाच पोशाख अंगावर परिधान करत असत. ज्योतिराव फुले यांचे सामाजिक सुधारणांचे कार्य अगदी जोमात आलेले पाहून, म्हणजेच मुलीची शाळा, मराठा, धनगर, माळी समाजासह इतर समाजातीलही मुलांची एकत्रित शाळा, अस्पृश्यांची शाळा, ब्राह्मणी धर्मावर नाटक, या साऱ्या गोष्टी ब्राह्मणांना तिखट मिरचीप्रमाणे झोंबल्या. यासाठी त्यांनी दोघांना ज्योतिराव फुल्यांचा खून करण्याची सुपारी दिली. हे दोघेही ज्योतिरावांच्या घरी रात्री आले. एकाच्या हातात नंगी तलवार होती. ज्योतिराव फुले अंथरुणावरून ताडकन उठले. ज्योतिराव फुल्यांचे सात्विक रूप पाहून ते दोघेही बिथरले. ज्योतिराव फुले यांनी या दोघांनाही विचारणा केली असता ते म्हणाले, आपणास ठार मारण्यास आम्हा दोघांस ब्राह्मण मंडळीकडून प्रत्येकी 1,000 रुपये बक्षीस मिळणार आहे. हे मारेकरांचे बोलणे ऐकून ज्योतिराव फुले त्यांना म्हणाले, मी एकटा मेल्याने जर तुमच्या 2 कुटुंबातील 5-10 माणसाचे कल्याण होणार असेल तर तुम्ही मला खुशाल ठार करा, मी आनंदाने मराव्यास तयार आहे. असे म्हणून महात्मा ज्योतिराव फुल्यांनी आपली मान मारेकऱ्यांपुढे केली. हे पाहून मारेकरी फारच खजील झाले आणि त्यांनी हातातली तलवार खाली टाकली आणि ज्योतिरावांच्या पायावर मस्तक ठेवून आपल्या कुकर्माची माफी मागितली. या मारेकऱ्यांतील एक जण पुढे ज्योतिरावांचे एकनिष्ठ सेवक बनले. तसेच ब्राह्मण मंडळीचा समाचार घेण्याची परवानगी त्या दोघांनी मागितली, परंतु महात्मा ज्योतिराव फुले यांनी ती परवानगी नाकारली. या दोघा मारेकऱ्यांपैकी एक होते धोंडीराम नामदेव कुंभार. यांनी ज्योतिरावांच्याकडे शिक्षण घेतले. यानंतर काशीस जाऊन ते मोठे पंडित झाले. याच कुंभारांनी दिनांक 12 फेब्रुवारी 1884 रोजी गोंदवले सातारा येथील शृंगेरी मठाच्या शंकराचार्यास वेदात जिंकले. पंडितराव स्वतःला महात्मा ज्योतिरावांचा शिष्य म्हणून घेण्यात मोठे भूषण वाटत असे. यावेळी पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरास बालजरट विवाह प्रथेमुळे अनेक मुली वयाच्या 12-13व्या वर्षी विधवा व्हायच्या. त्या काळी ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे. त्यांचे केशवपन करून त्यांना विद्रूप बनवले जाई. ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई यांनी पुण्यात नाभिक समाजातील बांधवांचे प्रबोधन करून नाभिक बांधवांचा केशवपन विरोधात संप घडवून आणला आणि विधवा होणाऱ्या महिलांची केशवपन करण्याची कुप्रथा कायमची बंद केली. सावित्रीमाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी या समस्यावर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले.
सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या आणि बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. या बालहत्या प्रतिबंधक ग्रहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच लेकरे मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले. पुढे त्याला वाढवले, त्याला डॉक्टर बनवले. महात्मा ज्योतिरावांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पहिल्यांदा शोधली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला आणि भारतात छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वप्रथम शिवजयंती सुरुवात केली. आधुनिक भारताचे पहिले सत्यशोधक, बहुजन समाजाचा उद्धार व्हावा यासाठी नेमक्या शब्दात मानसिक गुलामगिरीची मांडणी करणारे बुद्धिप्रामाण्यवादी, तर्कनिष्ठ समाजसुधारक, क्रांतिसूर्य, सामाजिक क्रांतीचे जनक